Good morning everyone. Here we are going to discuss about tussar sericulture. तर what is tussar sericulture? The tussar sericulture the most important of the non-mulberry silk culture. सुरुवातीला आपण बघितलं मलबेरी सिल्क कल्चर. तर ते काय मलबेरीच्या प्लांट्सवर त्यांचं फीडिंग होत असते, पण हे नॉन मलबेरी सिल्क कल्चर आहे, म्हणजे हे मलबेरीच्या प्लांटवर सिल्क कल्चर होत नाही. remain obscure for centuries in the hands of the tribals of India. Tussar sericulture is forest based industry. हे कशावर डिपेंड आहे? फॉरेस्टवर डिपेंड आहे, म्हणून फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्री रिक्वायरिंग मिनिमम इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट करू शकतो, अनलाईक मलबेरी सेरिकल्चर. हाय एम्प्लॉयमेंट अँड फॉरेन अर्निंग पोटेन्शियल. तर हे काय हाय एम्प्लॉयमेंटची गरज असते आणि फॉरेन अर्निंग पोटेन्शियल आहे, म्हणजे फॉरेन्ससाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. इन इंडिया अबाउट 1243 million hectares of unexploited tussar food plants in the forest can be put to use with minimum requirement. तर हे कुठे टसरचे प्लांट आहे ते फॉरेस्टमध्ये आढळते, आणि 1243 मिलियन हेक्टर्स जे आहे अनएक्सप्लॉयटेड टसर फूड प्लांट्स इन द फॉरेस्ट can be put to use with minimum requirement. Furthermore, it can give employment to tribals and conserve as well as economically exploit the forest without causing environmental degradation. तर हे कशासाठी एक एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी म्हणून किंवा काम म्हणून जे खेड्यात राहणारे लोक आहेत त्यांना मिळत असते, आणि काय होते कन्झर्व होते ॲज वेल ॲज इकॉनॉमिकली एक्सप्लॉइट द फॉरेस्ट विदाऊट कॉझिंग इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. तर इकॉनॉमिक बॅलेन्स पण त्याच्यामुळे होते की त्याच्यामुळे आपण प्लांट्स कट करत नाही. अमंग द 4 स्पीसीज ऑफ टसर सिल्कवॉर्म, अँथेरिया मायलिटा इज यूज फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ टसर इन विदर्भ रिजन. तर टसरच्या 4 स्पीसीज आहेत, त्याच्यापेक्षा अँथेरिया मायलिटा जी स्पीसीज आहे ते टसर सिल्कवॉर्म प्रोडक्शनसाठी केले जाते इन विदर्भ रिजनमध्ये. तर अँथेरिया मायलिटा जे स्पीसीजचे नावं आहे ते कॅपिटल अँथेरिया लिहिलं आहे, जीनसचं नाव आणि स्पीसीजचं नाव हे स्मॉल लेटरमध्ये लिहिलं आहे. लाईफ सायकल ऑफ टसर सिल्कवॉर्म्स. तर काय असते लाईफ सायकल टसर सिल्कवॉर्मची? दे आर बायोटोलाईन, म्हणजेच 2 क्रॉप्स इन अ इयर. तर एका वर्षात 2 क्रॉप्स आपल्याला घेता येते. फ्रॉम ऑगस्ट टू ऑक्टोंबर, म्हणजे पहिल्या वीकमध्ये ऑगस्ट टू ऑक्टोंबर, आणि त्यानंतर ऑक्टोबर टू डिसेंबर. इट इज फ्रॉम ऑगस्ट टू डिसेंबर दॅट द टसर इन्सेक्ट आर ॲक्टिव्ह अँड फॉर रेस्ट ऑफ द इयर दे आर इनॲक्टिव्ह. तर जे ऑगस्ट टू डिसेंबर आहे ते काय असते ॲक्टिव्ह असते, आणि बाकी वर्षात ते इनॲक्टिव्ह असते, दॅट इज अंडर डायपॉज, म्हणजे ते काहीच करत नाही. द ॲक्टिव्ह अँड इनॲक्टिव्ह फेज ऑफ लाईफ ऑफ टसर इन्सेक्ट इज कंट्रोल बाय इन्व्हायरमेंटल अँड हार्मोनल फॅक्टर्स. तर जे त्यांची ॲक्टिव्ह अँड इनॲक्टिव्ह फेजेस आहे ते काय कोण कंट्रोल करत असते? इन्व्हायरमेंटल कंट्रोल करत असते, अँड हार्मोनल फॅक्टर्स म्हणजेच त्यांच्यामधले जे सर्कॅडियम रिदम असतील ते मेंटेन करते. त्यानंतर आहे सिस्टमॅटिक पोझिशन. तर फायलम आर्थ्रोपोडा, देन क्लास इन्सेक्टा, ऑर्डर लेपिडोप्टेरा, फॅमिली सॅटर्निडी, जीनस अँथेरिया, अँड स्पीसीज आहे मायलिटा, त्यालाच ड्रुरी म्हटलं जाते. त्यानंतर नेक्स्ट ॲडल्ट. द टसर इन्सेक्ट इज व्हेरी लार्ज मॉथ एक्सपिडिंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. जे टसर सिल्कवॉर्म आहे ते व्हेरी लार्ज इन साईज असते, मॉथ असते, म्हणजेच ते रात्रीला जास्त आढळून येते. द फिमेल्स आर बिगर विथ अ विंग स्पॅन ऑफ 18 सेंटीमीटर. फिमेल आहे ॲज कम्पेअर टू मेल, त्यांची साईज जास्त असते, ते 18 सेंटीमीटर्सचे असतात. द विंग्स आर ग्रे ऑर येलो ऑर लाईट ब्राऊन विथ पॅटर्न्स ऑफ रेड, व्हाईट अँड ब्लॅक लाईन्स. तर विंग्स असते त्यांचे ग्रे ऑर येलो कलरचे, लाईट ब्राऊन, आणि त्यांच्या बॉडीवर पॅटर्न असतो रेड, व्हाईट अँड ब्लॅक लाईन्सचा. इच विंग हॅज अन आय स्पॉट ऑर अ सर्क्युलर ऑसिलस इन द सेंटर. तर त्यांच्या विंग्समध्ये आय स्पॉट असते. द मेल आर स्मॉलर विथ ब्राऊन विंग अँड विंग स्पॅन्स ऑफ 16 सेंटीमीटर. तर त्यांची मेलची जे विंग्ज आहे ते ब्राऊन कलरचे असते, आणि विंग स्पॅन आहे 16 सेंटीमीटरचा असतो. मेल्स हॅव अ नॅरो ॲबडोमिन विथ अ ब्रॉड अँटीना विन कम्पेअर्ड विथ द फिमेल्स. त्यानंतर एग्स कसे असतात टसर सिल्कवॉर्मचे? द एग्ज इज ओव्हल, डॉर्सोवेंट्रली फ्लॅट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल.
तर ओव्हल शेपची असते, डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटन आणि बायलॅटरली सिमेट्रिकल, म्हणजे जर आपण त्याला 2 इक्वल हॉल्समध्ये डिवाईड केलं तर त्यांचे बायलॅटरली म्हणजे सिमिलर 2 हॉल्स होतात. अलॉंग द anterior posterior axis it is 3 mm long and 2.5 mm in diameter. Although the eggs is pale white, it appears brown due to गमी कोटिंग. ते ब्राऊन कलरचे अपियर होतात त्यात बिकॉज त्यांच्या भोवताल काय असते, गमी कोटिंग असते. 2 ब्राऊन पॅरलल लाईन्स आर प्रेझेंट अलॉंग द इक्वेटोरियल प्लेन. नेक्स्ट आहे लार्वा. त्याची लाईफ सायकल कशी असते, पहिले असते ॲडल्ट, त्यानंतर एग्सपासनं लार्वा. तर लार्वा इज द क्रुसिफॉर्म और पॉलिपोड टाईप. क्रुसिफॉर्म किंवा पॉलिपोड टाईप असते विथ बायटिंग अँड चिविंग टाईप माउथ पार्ट्स. It is dull brown yellowish with black head about 7 mm long, weighing 8 mm. It is dull असे brown yellowish and black head about 7 mm long, weight आहे 8 mg. The body turns green in 2 days. त्यांची ते लार्व्याची बॉडी काय होत असते, येल्लोचा कलर, ब्राऊन येलोविशचा कलर टर्न्स ग्रीन इन 2 days. It grows and undergoes for molds and the 5th instar larva is large 13 cm. मोल्ड्स फॉर्म होते म्हणजे चेंजेस होते, फर्स्ट इन्स्टार, सेकंड इन्स्टार, थर्ड इन्स्टार, फोर्थ इन्स्टार आणि 5th इन्स्टारमध्ये 13 cm लॉंग अँड वेट्स होते 50 ग्रॅम. शायनिंग व्हाईट लॅटरल स्पॉट अपियर ऑन थर्ड इन्स्टार लार्वा. थर्ड इन्स्टार लार्वामध्ये शायनिंग स्पॉट अपियर करते. द थोरॅक्स इज 3 segmented and bears 3 pairs of walking legs. थोरॅक्स 3 segmented राहते आणि त्याच्यामध्ये वॉकिंग लेग्स राहते, 1 pair पर सेगमेंट. द ॲबडोमिन इज 10 segmented. त्याची ॲबडोमिन आहे 10 segmented, हॅविंग 4 pairs of pro leg in the 5th to 8th ॲबडोमिनल सेगमेंट. त्यानंतर द टर्मिनल सेगमेंट बियर्स ॲनल फ्लॅप अँड अ पेअर ऑफ क्लॅस्पर्स. तर त्याची टर्मिनल सेगमेंटमध्ये काय असते, म्हणजेच लार्ज सेगमेंटमध्ये ॲनल फ्लॅप अँड पेअर ऑफ क्लॅस्पेस. द 5th instar larva स्पिन्स अ कुकून. 5th instar larva हा कुकून तयार करत असतो. त्यानंतर आहे कुकून. तर कुकून इज अ सिंगल शेल येलो ऑर ग्रे पेंडंट ओव्हल क्लोज अँड रिलायबल विथ अ हार्ड नॉन फ्लोसिक ग्रेनी शेलमध्ये अरेंज असतो तो कुकून, येलो ऑर ग्रे कलरचा असतो. ॲट द अँटेरियर एंड देर इज अ वेल फॉर्म डार्क ब्राऊन पेडंकल विथ अ रिंग. त्यानंतर फिमेल स्पिन्स लार्जर कुकून दॅन द मेल. तर फिमेल काय करते, जास्त स्पिनिंग करत असते ककूनचं त्यापेक्षा मेलपेक्षा. तर लार्वा ट्रान्सफॉर्म इन टू द प्युपा इनसाइड द क्युकून. जो लार्वा आहे प्युपामध्ये ट्रान्सफर होतो कुकूनमध्ये. तर नेक्स्ट आहे प्युपा. प्युपा इज ॲबडेक्ट डेटियस विथ वेल डिफाईन सेगमेंटल बॉडी. प्युपामध्ये काय असते, सेगमेंटल बॉडी. द डार्क ब्राऊन प्युपा मेजर्स अबाउट 4.2 to 2.3 cm अँड वेट्स इज 10.3 ग्राम. तर इथे त्यांची लाईफ सायकल सांगितलेली आहे. मॉसचं कन्व्हर्शन फर्स्ट क्रॉप ऑगस्ट टू ऑक्टोंबरमध्ये होते आणि त्यानंतर आणखी मॉथ तयार होते आणि त्यानंतर ऑक्टोबर टू डिसेंबर सेकंड क्रॉप होत असते आणि त्यानंतर आणखी डायपॉज होत असते 6 monthsचा, आणखी मॉथपासून रिसायकल होत असते. त्यानंतर आहे रेअरिंग ऑफ टसर सिल्कवॉर्म्स. तर टसर सिल्कवॉर्मची रेअरिंग कशा पद्धतीने होते, now we are going to discuss this. Unlike other silkworms, tussar silkworms being entirely wild have to be full rarely on host plants. तर अदर सिल्कवॉर्मपेक्षा टसर सिल्कवॉर्म हे काय असते, वाईल्ड लाईफमध्ये ग्रोथ होत असते, म्हणजे फॉरेस्टमध्ये ग्रोथ होत असते. त्याच्यामुळे ते डिपेंड असते होस्ट प्लांट्सवर, म्हणजे जे कुठले त्यांचे होस्ट प्लांट आहे त्यावर ते डिपेंड असते. तर ॲडल्ट मॉथ फ्रॉम द ककून्स कलेक्टेड ड्युरिंग विंटर ऑफ द प्रिव्हियस इयर. जे ॲडल्ट मॉथ आहे ककूनपासून डेव्हलप झालेली, ते विंटर ऑफ द प्रिव्हियस इयर इमर्ज ओनली इन द ऑगस्ट ऑफ द फॉलोइंग इयर ड्यू टू डायपॉज. तर ते ऑगस्टमध्ये तिचं वर्क करते. सिंगल मेल फिमेल पेअर्स आर केप्ट इन सेपरेट पाल्म लिव्स वेसल कॉल्ड मोनी ऑर मोनी. तर जे सिंगल मेल फिमेल पेअर्स होत असतात कुठल्या लिव्जमध्ये, पाल्म लिव्जमध्ये, त्यालाच मोनी ऑर मोनी म्हटलं जाते. आफ्टर 24 hours वेन मीटिंग इज कम्प्लिटेड. तर 24 तास झाल्यानंतर त्यांच्या मीटिंगला द लीड्स ऑफ द मोनियाज आर ओपन. जे पाल्म ट्रीचे लिव्ज आहे मोनियाज आर ओपन अँड द मेल्स अलो टू फ्लाय अवे. मेल्स काय फ्लाय होतात. द फर्टिलाइज फिमेल्स आर देन ट्रान्सफर टू अर्थन पॉट्स ऑर कार्डबोर्ड बॉक्सेस फॉर एग्स लेईंग. तर जे फर्टिलाइज फिमेल्स आहे म्हणजे मॉथ आहे ते काय करतात, ट्रान्सफर करतात अर्थन पॉट्समध्ये किंवा कार्डबोर्ड बॉक्सेसमध्ये एग्स देण्यासाठी. इन द नेक्स्ट 24 hours वेन द एग्स लेईंग इज ओव्हर
जेव्हा 24 तासानंतर एग्स देणं हे संपलेलं असते, द फिमेल्स आर क्रश अँड देअर बॉडी फ्लूइड एक्झामिन अंडर मायक्रोस्कोप फॉर एनी डिसीज. तर फिमेल्स आर क्रश केलं जाते अँड देअर बॉडी एक्झामिन, त्याची बॉडी हे मायक्रोस्कोपमध्ये चेक केलं जाते की एनी डिसीज आहे. इफ डिसीज द होल ऑर लॉट ऑफ द एग्स इज डिस्ट्रॉईड बाय बर्निंग. जर डिसीज दिसत आहे त्या मॉथमध्ये तर ते जे एग्ज आहे ते डिस्ट्रॉईड केलं जाते बाय बर्निंग. ओनली द डिसीज फ्री लेईंग आर केप्ट फॉर रेअरिंग. आणि जर जे डिसीज फ्री आहे त्यांना कुठलाच डिसीज नाही आहे ते रेअरिंगसाठी यूज केलं जातात. द एग्स आर वॉश इन 2% फॉर्मॅलिन सोल्युशन टू डिसइन्फेक्ट देम. जे एग्स गुड फॉर रेअरिंग आहे ते वॉश केलं जाते 2% फॉर्मॅलिन सोल्युशन आणि त्याला काय करतात डिसइन्फेक्ट करतात. वॉश इन वॉटर टू रिमूव्ह द केमिकल. ते फॉर्मॅलिननी वॉश केल्यानंतर त्याला वॉटरमध्ये वॉश करतात टू रिमूव्ह द केमिकल. देन नेक्स्ट ड्राईड अँड केप्ट इन अँड इन्क्युबेटर फॉर हॅचिंग विच टेक्स 7 to 8 days. त्यानंतर त्याला ड्राईड केल्या जातात आणि इन्क्युबेटरमध्ये ठेवल्या जातात फॉर हॅचिंग विच टेक्स हॅचिंगसाठी 7 to 8 days लागतात. द फ्रेशली हॅच 1/2 inch yellowish larva are transferred brush to the leaves of food plants. जे हॅचिंग झालेला लार्वा आहे तो ट्रान्सफर केला जातो लिव्ज ऑफ द फूड प्लांट्स अँड दॅट हॅव बीन केप्ट रेडी आफ्टर प्रूनिंग अँड ग्रोथ ऑफ न्यू टेंडर शूट. आणि त्याच्या ग्रोथसाठी ते रेडी केले जातात. त्यानंतर आहे द फर्स्ट अँड थर्ड इन्स्टार लार्वा आर स्मॉल. जे थर्ड आणि फर्स्ट इन्स्टार लार्वा आहेत, फर्स्ट टू थर्ड इन्स्टार लार्वा ते स्मॉल साईज असतात त्यांची. possess a weak grip over the foliage and therefore run the risk of being washed up during rains. To avoid this, these instars could be fed indoors on food plant twigs. ते स्मॉल असल्यामुळे त्याचा वॉशअप नाही झालं पाहिजे म्हणून त्याला इंडोअर्समध्ये ठेवल्या जाते. Dip in earthen vessel containing water to retain freshness for a longer time. Larva fed grow in size and molt 4 times to become full grown. तर लार्वा फीडिंग करतात त्यानंतर त्याची साईज ग्रोथ असते आणि 4 वेळा ते मोल्ट करत असतात. मोल्ड्स ऑफ 1 to 4 instars occur in 3 to 4, 5 to 7, 7 to 8 and 8 to 10 days respectively. जे फर्स्ट आहे ते 3 ते 4 दिवसात मोल्ट होतात. नंतर सेकंड आहे 5 ते 7, थर्ड आहे 7 ते 8 आणि फोर्थ आहे 8 to 10 डेजमध्ये त्यांची मोल्टिंग होत असते. वाईल द फिफ्थ इन्स्टार लार्वा टेक्स 15 days ऑफ ओरेशियस फीडिंग टू बिकम फुल ग्रोन. तर फिफ्थ इन्स्टार लार्वा हा 15 दिवसामध्ये काय मोल्टिंग होत असते त्याची आणि ओरेशियस असते म्हणजे तो जास्त पानं खात असते त्याच्यामुळे फुल ग्रोन होत असते त्याची साईज. वेन इट मेजर 4 to 5 inches अँड वेट 50 grams इट देन स्टॉप फीडिंग. 15 स्टार्स लार्वा कंप्लीट झालं की त्यानंतर ते काय फीडिंग स्टॉप करतात. इव्हॅक्युएट्स इट्स गट बाय पासिंग आउट द एक्सक्रेटा फॉर द लास्ट टाईम अँड स्टार्ट लुकिंग फॉर अ सुटेबल स्पॉट टू स्पिन कुकून टू प्युपेट. आणि त्याच्यानंतर ते 15 स्टार लार्वा झाल्यानंतर ते काय करतात कुकून प्रोडक्शनसाठी रेडी राहतात. प्युपेशन अँड ककून फॉर्मेशन. तर प्युपेशन ॲज इन ऑल अदर सिल्कवॉर्म्स ऑकर्स इनसाइड द ककून. जे प्युपेशन आहे सिल्कवॉर्म तयार करायचं तर ते कुठे करतात इनसाइड द ककून. फॉर कन्स्ट्रक्टिंग इट्स ककून द लार्वा सिलेक्ट अ सुटेबल स्पॉट ऑन अ ट्विग प्रिफरली नियर इट्स ओरिजिन. तर ते ककून तयार करण्यासाठी एक सुटेबल स्पॉट तयार होतात आणि त्यानंतर तिथे जे ककून तयार करणे ते करतात. त्यानंतर इट देन crawls down, entangles a few leaves in its silk threads to form a cone-shaped tent or hammock open on top. The larva comes out of this opening and sets about spinning its cocoon, which it does in 3 steps. तर ते cocoon 3 स्टेप्समध्ये फॉर्म करते. रिंग फॉर्मेशन, त्यानंतर पेडंकल फॉर्मेशन अँड ककून फॉर्मेशन. फॉर रिंग फॉर्मेशन द लार्वा निबल्स द बार्क ऑल अराउंड द चोजन. तर रिंग फॉर्मेशन बार्कपासनं सपोर्ट घेतात विथ इट्स पॉवरफुल मॅन्डिबल्स टू फॉर्म फरो रिंग अँड दिस इज फॉलो बाय इजेक्शन ऑफ सिल्क इन सेमी सर्क्युलर लूप्स अराउंड हाफ द फरो सर्कल सो दॅट इन अ शॉर्ट टाईम अ स्ट्रॉंग हाफ रिंग ऑफ सिल्क इज फॉर्म. तिथे सर्क्युलर फॉर्म करतात आणि त्या सर्क्युलर भोवती ते रिंग फॉर्म करत असतात ककूनची. त्यानंतर द लार्वा देन सिक्रेट सिल्क टू मेक द पेडंकल विच ब्रिंग्स इट नियर द लिफ्ट एंड. तर लार्वा काय सिक्रेट करते सिल्क टू मेक पेडंकल नियर द लिफ्ट एंड.
It enters the tent and begins to spin the cocoon, which takes 4 to 6 days to complete. तर cocoon फॉर्मेशनसाठी त्याला 4 ते 6 दिवस लागतात. The larva by this time is already inside the cocoon to pupate. During cocoon spinning, the tusser larvae have to be kept under close watch to protect them from the predators like birds, bats, lizards and rodents, and the cocoons form manthews. तर जेव्हा ककून स्पिनिंग होते तर त्याला प्रोटेक्ट केलं जाते फ्रॉम प्रेडिटर्स जे त्याला खातात लाईक बर्ड्स, बॅट्स, लिझार्ड्स अँड रोडंट्स, आणि जे कोणी थ्यूज आहे म्हणजे ककून चोरून नेण्याचं काम करतात त्यांच्यापासून सुद्धा ते प्रोटेक्शन केलं जाते. त्यानंतर आहे स्टिफलिंग अँड रिलिंग ऑफ ककून्स. तर द फ्रेश ककून आर स्टिफल नॉट ओनली टू किल द प्युपा बट ऑल्सो टू इन्श्युअर प्रॉपर प्रिझर्वेशन ऑफ द ककून बाय एलिमिनेटिंग मॉइश्चर. Cocoons can be stifled by sun drying, steam drying in basket or chambers and hot air drying. तर स्टिफलिंग म्हणजे प्युपाला किल करणेच नाही तर त्याला इलिमिनेटिंग करणे मॉइश्चरपासून, म्हणून त्याला सन ड्राईंगमध्ये, स्टीम ड्राईंगमध्ये ठेवल्या जाते. त्यानंतर आहे रिलिंग. टसर सिल्कवर्म ककून्स आर रॅदर हार्ड अँड अनलाईक सिम्पल बॉइलिंग. तर रिलिंगसाठी त्याला हार्ड सिम्पल बॉइलिंग देतात. दे आर फर्स्ट सोक इन 5% Na2CO3 म्हणजे सोडामध्ये त्याला ठेवलं जाते. त्यानंतर सोल्युशन फॉर 18 hours and then subjected to steam cooking in pressure chamber for 2.5 hours. After 24 hours the cocoons are washed in 0.5% formalin. ककून्सला वॉश केले जाते 0.5% फॉर्मॅलिनमध्ये फॉर 15 to 30 minutes. दी स्टेप्स गिव सिल्क फायबर्स अ ग्रेटर टेन्साईल स्ट्रेंथ. आणि फॉर्मॅलिनमध्ये ठेवल्यानंतर त्याला काय देत असते, सिल्क गिव्स सिल्क फायबर्स ग्रेटर टेन्साईल स्ट्रेंथ. देन ककून्स आर देन स्क्वीज टू एक्सपेल वॉटर अँड रील ऑन अ रिलिंग मशीन. तर ककून्सला नंतर एक्सपेल केलं जाते वॉटर अँड रील ऑन अ रिलिंग मशीन. थ्रेड्स फ्रॉम 4 ककून्स आर यूज फॉर रिलिंग. तर थ्रेड्स फ्रॉम 4 ककून्सचे काय केल्या जाते, रिलिंगसाठी यूज केल्या जाते. तर ही आहे टसर सिल्कवर्म आणि ही आहे प्रोसेस. ही टसर मॉथ. दिस इज द एग्ज ऑफ टसर सिल्क. दिस इज होस्ट प्लांट where it feeds. This is larvae.